वळूयात पुढच्या बातमीकडे। सिडकोच्या मदतीने नवी मुंबईतली 5,000 कोटींची जमीन लाटल्याचा आमदार रोहित पवारांनी केलेला आरोप खोटा असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप यशवंत बिवलकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला। 1816 मध्ये राघोजी आंग्रे यांनी आमच्या कुटुंबाला ही जमीन दिली होती। ब्रिटिशांनी इनाम रद्द केल्यावर आम्ही ठाणे न्यायालयात आणि नंतर लंडनच्या सुप्रीम कोर्टात केस जिंकली। सरकारकडे सगळे पुरावे असूनही आम्हाला अधिकार नाकारण्यात येत असल्याचं बिवलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। माझं नाव खोट्या प्रकरणात गोवण्यात येतंय, कुटुंबाची बदनामी करण्यात येते, अटक करायला मोगळाई लागते का असा प्रश्न विचारत त्यांनी संतापही व्यक्त केला। दरम्यान आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत, एसआयटी कडून चौकशी करून पवार कुटुंब आणि भूमाफियांमधील संबंध उघड करावेत अशी मागणी बिवलकरांचे वकील तन्वीर निजाम यांनी पत्रकार परिषदेत केली। रोहित पवारशी काही वैर नाही, मी रोहित पवारला ओळखतही नाही आणि असा माणूस माझ्या विरुद्ध वाटेल ते बोलतो। महिने कशासाठी बोलतो? मी त्याचा काय गुन्हा केलाय का? माझ्या फॅमिलीने त्याचा गुन्हा केलाय? कोणीतरी उदानीसारखा माणूस येतो, सांगतो आणि हा त्याप्रमाणे बोलायला लागतो। निदान चौकशी करायची, कागदपत्र बघायचे, मालकी त्याच्याबद्दल हे नाहीये। पण जर तो असं करत राहिला तर मला नाईलाजाने त्याच्या लीगल ऍक्शन घ्यायला लागणार आहे। मी माझ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसे।